नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. मी गेले 1 महिना श्रीधर स्वामींचा मठ शोधत होतो. मला एक सहकार नगरमध्ये भेटला आणि आज मी आलेलो आहे मुकुंद नगरमध्ये, जो सज्जनगडवरनं चालवला जातो. तर आज आपल्या बरोबर एक वेगळी व्यक्तिमत्व आहे. नमस्कार बुवा, आपल्या बरोबर आहेत अजय बुवा रामदासी. मला यांचा रेफरन्स मिळाला वैशालीताईंकडनं. त्या जेव्हा सज्जनगडला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी यांचं प्रवचन ऐकलं होतं. तर आपण आज यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. एक सरप्राईज क्वेश्चन असा आहे की बुवा, तुमचं नाव अजय नाही अजेय आहे, जरा त्याच्याबद्दल सांगा. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. अजय आणि अजेय याच्यात थोडासा फरक आहे. जेय म्हणजे जिंकलं जाणारं आणि अजेय म्हणजे जिंकलं न जाणारं. म्हणजे ज्याला तुम्ही जिंकू शकत नाही त्याला अजेय असं म्हणतात. आणि अजय हा सामान्यपणे शब्द वापरला जातो, तर त्यामध्ये अचा आपण ज्या वेळेला प्रयोग करतो तो बऱ्याच वेळेला विरोधात्मक असतो. आणि तो विरोधात्मक म्हणजे ज्ञान अज्ञान. तर इथं अर्थ उलटाही होऊ शकतो. जय अजय म्हणजे जय न करणारा. त्यामुळं अजेय मध्ये जो दुसऱ्याकडून जिंकला जाऊ शकत नाही किंवा अजिंक्य या अर्थानं तो घ्यायला हवा, म्हणून ते नाव अजेय असं आहे. आणि तो संस्कृत शब्द आहे, तो काही नव्यानं तयार केलेला शब्द नाहीये. अनेक ग्रंथांमध्ये तुम्हाला अजेय शब्द ऐकायला आणि पाहायला मिळेल. बुवांची एक अशी वेगळी ओळख करून देतो मी. वैशालीताईंनी यांच्याशी बोललं झालं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा यांना फोन लावला तेव्हा एकदम असं वॉर्म फिलिंग आलेलं तुमच्याशी फोनवरती बोलताना. काल मी तुमचं पहिल्यांदा प्रवचन ऐकलं आणि मला एक गोष्ट रिअलाइज झाली, मी कोणाशी दुसऱ्याशी कम्पेअर करत नाही, पण तुमचं माझं एज ग्रुप आहे 45-50च्या रेंजमधलं, त्यांची भाषा तुम्ही बोलता. सो दॅट वॉज समथिंग युनिक. मला एक सांगा ना, तुम्ही रामदासी कसे झालात? कारण ती एक आमच्यासाठी एक खरं तर गुड आहे की आम्हाला सगळ्यांना खूप रिस्पेक्ट आहे रामदास स्वामींबद्दल, खूप रिस्पेक्ट आहे ह्या संप्रदायाबद्दल, की जेव्हा पण कुठे अनाउन्समेंट झालं की याची पादुका येतात ते आवर्जून सगळे जातात. तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड सांगा आणि तुम्ही रामदासी कसे झालात, कारण ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला तर नक्की वाटते. काही गोष्टी फार उघड करता येणार नाहीत, पण जितक्या उघड करणं शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. मुळात काय असतं की अनेक जन्मांचा तो प्रवास आहे. एका जन्मात असं होत नसतं. त्यामुळं लहानपणापासूनच श्री हनुमंतराय, कारण मी मिरजेचा असल्यामुळं तालीम तिथं अंबाबाई तालीम जवळ जी माझ्या आजोबांनीच स्थापन केलेली आहे. आणि तालीम म्हटलं की मारुतीराय येतातच. आमच्या वाडा संस्कृतीमध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्यामुळं ते सगळं वातावरण तसं होतं. आणि मिरजेमध्ये वेणाबाईंचा मठ आहे, ज्या समर्थ संप्रदायातल्या एक फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेल्या. तर हे संस्कार राहिले आहेत माझ्यावरती. आणि लहानपणी पण मला आठवतं की आम्ही खेळायचो ते वेगळे खेळ नंतर खेळलो नाही असं नाही, पण 14-15 भावंड आम्ही एकत्र होतो. आमच्यामध्ये राम सीता, राम रावण युद्ध हे खेळ चालायचे भावंडांमध्ये सुद्धा. तर ते आत कुठेतरी एक होतं की रामभक्ती, हनुमत भक्ती. आणि ती भक्ती पुढं कालांतरानं जेव्हा समर्थांचं मी 7वी मध्ये पहिल्यांदा चरित्र वाचलं, त्यावेळेला एकदम ती भक्ती समर्थांच्या प्रती समर्पित झाली. आणि तेव्हापासून मी समर्थांना धरलं असं म्हणणं उचित होणार नाही, त्यांनीच मला धरलं. आणि नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा निर्णय मी बालपणीच घेतला होता. आणि त्याच्यावर मी ठाम राहू शकलो ही त्यांचीच कृपा आहे. कारण नंतर नोकरी करण्याचाही प्रसंग आला. रासायनिक अभियंता झाल्यानंतर केमिकल इंजिनियर. आणि वडिलांचा आग्रह होता की हे शिक्षण घेतलंय तर त्याचा विनियोग सुद्धा व्हायला हवा. पण लहानपणापासूनच संसार करायचा नाही ठरलं असल्यामुळं
वडील जे जे सांगत गेले तसं केलं, पण विवाहाची गोष्ट काही त्यांची मी ऐकली नाही. ते शक्य झालं नाही, कारण तो एक पक्का ज्याला प्रभाव म्हणतो की हनुमंतांसारखंच आपल्याला पुढं समर्थांसारखंच आपल्या कुवतीनुसार काहीतरी करायचं आहे. तर ते मात्र मी सांभाळलं आणि शेवटी शेवटी त्यांनाही ते पटलं की नाही, याचा मार्ग वेगळा आहे. आणि म्हणून त्यांनी मला अनुमती दिली सज्जनगडावर जायला. आणि माझ्या परमभाग्याने समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेमध्ये मी एक रामदासी म्हणून सेवारत झालो. आणि मग तिथून पुढं शिवथरखडीमध्ये मला पाठवण्यात आलं, जिथं जी समर्थांची ज्ञानभूमी म्हटलं जातं, जिथं अत्यंत महत्त्वाचा असणारा दासबोध नावाचा ग्रंथ समर्थांनी बहुतांश त्याच्यातला भाग लिहिला, तर त्या ठिकाणी सेवा करायला मिळाली. आणि त्यानंतर मग मी पुण्यामध्ये असणारा हा मुकुंदनगरमध्ये असणारा श्रीधर स्वामी मठ या ठिकाणी आलो. आणि इथं गेली 5 वर्ष मी पुण्या आणि ह्या आसपासच्या भागामध्ये उपासना केंद्र, कथा, प्रवचन, व्याख्यानं या माध्यमातून समर्थ कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. असा तो छोटासा प्रवास आहे. तुम्ही एका उपक्रमाशी जोडले गेले आहात, ते म्हणजे जे सर्टिफिकेशन आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. कारण वैशालीताईंनी सुद्धा तुमच्याकडनं एक सर्टिफिकेशनचा कोर्स कम्प्लीट केलेला आहे दासबोधावरती. तो उपक्रम समर्थ सेवा मंडळ अनेक वर्ष चालवत आहे. विद्यापीठ असं म्हणतो आपण त्याला, समर्थ विद्यापीठ. माझा थेट सहभाग त्यामध्ये नसतो, पण एक रामदासी म्हणून मला काही विषय मांडायला दिला जातो मार्गदर्शकांच्या समोर किंवा अन्य त्या परीक्षार्थींच्या समोर, की त्यामागचा उद्देश काय असावा. पण विद्यापीठाच्या संदर्भात बोलायचं झालं तर हे विद्यापीठ शिवथरखडीत प्रारंभ झालं. काही वर्ष तिथून ते, पण शिवथरखड खूप आडरान पडतं म्हणून ते चालवणं कठीण जायला लागल्यानंतर काही वर्ष कोल्हापुरामध्ये ते गेलं. आणि नंतर मग समर्थ सेवा मंडळाची एक वास्तू आहे साताऱ्यामध्ये, समर्थ सदन म्हणून, त्या वास्तूमध्ये विद्यापीठ चालायला लागलं. आणि त्या माध्यमातून वेगळे वेगळे जे काही उपक्रम आहेत, मनोबोधाचे उपक्रम आहेत, दासबोधावर आणि समर्थ वाङ्मयावर आधारित. कारण दासबोधावर बरंचसं काही सांगितलं जातं, बोललं जातं, प्रवचनं होतात, पण अन्य जे समर्थांचं वाङ्मय आहे इतकं प्रचंड 36 ते 40 हजार ओव्या संख्या भरेल एवढं. मग त्यामध्ये आरत्या आल्या, त्यामध्ये सवाया आल्या, त्यामध्ये अन्य स्फुट प्रकरणं आली, अभंग आले, अन्य काही ग्रंथ आहेत जसे आत्माराम आहे, पंचसमासी आहे, किंवा जुनाट पुरुष आहे, 21 समासी दासबोध जुना. आणि त्याही व्यतिरिक्त अनेक मग काही कारखाने प्रकरणासारखे विषय आहेत, काही राजकीय संदर्भातील विषय येतात, जसं राजधर्म, क्षात्रधर्म, सेवक धर्म, राजाला केलेले उपदेश, सावधानता प्रकरण, असं प्रचूर वाङ्मय समर्थांचं आहे की जे सहसा स्पर्शिलं जात नाही. मग त्याच्यावरही प्रकाश पडावा. समर्थांचे शेकडो नव्हे हजारो अभंग आहेत, तर ते अभंग सुद्धा त्याचा परामर्श घेतला जावा या उद्देशानं त्या विद्यापीठामध्ये वेगळे वेगळे उपक्रम राबवले जातात. आणि परीक्षा त्याच्या वेगळ्या वेगळ्या घेतल्या जातात. परिचय, प्रबोध आणि प्राज्ञ अशा परीक्षा सुद्धा घेतल्या जातात. आणि त्या माध्यमातून समर्थांच्या विचारांचा एक आढावा आणि समर्थांच्या विचारांमधील प्रगल्भता किती आहे, त्यांची समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, आत्मनिष्ठा, या सर्वांगाने समर्थांनी कसं कार्य केलेलं आहे. समर्थांचे काही हिंदुस्थानी भाषेतील म्हणजे हिंदी भाषेतील सुद्धा पद आहेत. तर अशा पद्धतीनं समर्थांचं जे विचारधन आहे ते विचारधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे समर्थ विद्यापीठ गेली अनेक वर्ष या परीक्षांच्या माध्यमातून आणि वेगळ्या वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमातून, त्यांना जोडण्याच्या माध्यमातून करत आलेला आहे. बुवा, आता आपण पुढचा एपिसोड आता श्रीधर स्वामींचा घेऊया.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा